कदम बोलतोय, आनंदी ग्रुप ऑफ कंपनीज मधून. हाँ बोला, का फोन केलाय? सर ॲक्च्युली एक सोलार ग्रीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा विचार करत होतो. त्या संदर्भात तुमची भेट हवी होती. तुमच्या PA साहेबांशी मी बोलतोय, पण अनफॉर्च्युनेटली आपली वेळ मॅच होऊ शकली नाही. मग मी काय करू त्यासाठी? सर ॲक्च्युली खूप मोठा प्रोजेक्ट आहे, खूप लोकांना याचा फायदा होणार आहे. पुढच्या अनेक पिढ्या सर तुमचं नाव करतील आणि त्यातनं खूप पैसा मिळेल हा भाग तर आहेच. आपण प्रत्यक्ष भेटून बोलू शकलो तर फार बरं होईल असं मला वाटतं सर. आता जरा बिझी आहे, पण मी विचार करतो. सर ॲक्च्युली मी रुलिंग पार्टीच्या गुणाजी साहेबांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. ते सत्तेत आहेत आणि मला असं वाटलं त्यांना या प्रोजेक्टचं महत्त्व फार कळलेलं दिसत नाही. त्याचं नाव माझ्याकडे का घेताय? नाही नाही, मी परत त्यांना फोन केलेलाच नाही आहे सर, अजिबात कॉन्टॅक्ट केलेला नाही. शिवाय माझ्या रिसर्च टीमने मला असं सांगितलं की या प्रोजेक्टसाठी तुमच्या इतका योग्य माणूस दुसरा कोणी असूच शकत नाही. सर मी जागाही बघून ठेवलेली आहे. तुम्ही जर वेळ दिलात तर मी प्रत्यक्ष येऊन सगळे डिटेल्स समजावीन सर तुम्हाला. ठीक आहे, मग या भेटायला. कधी येऊ सर? आता ते मी कसं सांगू? माझ्या PA शी बोला, तो सांगेल तुम्हाला कधी आणि कुठे भेटायचं ते. नक्की सर. थँक्यू सो मच सर. सगळ्या तर रवी फोन करेल, त्याच्याकडून सगळं नीट समजून घ्या आणि त्याला सांगा कधी आणि कुठे भेटायचं. ठीक आहे, बघतो मी. हे रिपीट होत आहे. तू काहीच बोलत नाहीयेस, लपून बघतेस. बघ तू अजिबात ऑकवर्ड वाटून घेऊ नकोस. तुला जे बोलावं असं वाटतं ते बिंदास बोल. ओके? जयंत, कधी कधी मला वाटतं आम्ही ना खूप लकी आहोत. तुझ्यासारखा एक ग्रेट बिझनेसमन, इतका चांगला माणूस, इतका प्रेमळ, सगळ्यांची काळजी घेणारा मुलगा आमच्या फॅमिलीमध्ये आला. सिरियसली? हो, म्हणजे तू आमच्या लाईफमध्ये आलास आणि सगळं काही बदललंय. म्हणजे माझ्या आई बाबांना लॉकअपमधून बाहेर काढण्यापासून ते आमची जमीन सोडवण्यापर्यंत, आनंदीला घरी आणण्यापासून ते माझ्या घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्यापर्यंत सगळं काही तू केलंयस. कम ऑन. कधी कधी देव आपल्याला फक्त मार्ग दाखवत असतो आणि आपल्या हातून चांगल्या गोष्टी आपसूक घडतात. इनफॅक्ट मला याचं समाधान आहे की मी तुमच्या फॅमिलीचा पार्ट झालेलं तुला आवडतंय. जयंत, आपण नक्की कुठे चाललोय? ते तुला कळेलच. तुझ्या या सरप्राइजेसमुळे मला ना वंडरलँडमध्ये असल्यासारखं फील होत आहे. अच्छा, मग नेक्स्ट सरप्राईजसाठी तयार राहा. हो. वहिनी, हो काय लक्ष कुठे तुमचं पडलं असतात आता? सगळं ठीक आहे ना? हो हो. वहिनी, आमची जानू आहे ना धाकटी, तिचं लग्न ठरलं. त्याच विचारांच्या गडबडीत होते. अगं बाई, हो का? अभिनंदन. बघ बरं झालं भेटलीस. इथेच पत्रिका देते. आग्रह नाही करू शकत, पण तरी तुम्ही सगळे जानूच्या लग्नाला आलात तर छान वाटेल मला. ताई, खरं तर भावनाच्या लग्नाची पत्रिका दिली होती तुम्ही. तुमच्या या भावा बहिणीच्या अडीमुळे येता नाही आलं मला. त्यावेळेस हे काही वेगळं घडेल असं वाटत नाही, पण मी प्रयत्न करेन, बोलेल यांच्याशी. ताई, मी काय म्हणते, तुम्ही जर का घरी येऊन आमंत्रण दिलं असतात ना, आप्पांना भेटला असतात,
आप्पांची माफी मागितली असती तर आपले संबंध पुन्हा पहिल्यासारखे सुधारले असते. वहिनी अगं आप्पांशी दादाशी बोलायला तर अनेक वर्ष वाट पाहते. म्हणजे आप्पांची माफी मागायला माझी काहीच हरकत नाही ग, पण तसं करायला जर मी घरी आले तर माझ्या नवऱ्याचा श्रीनिवासचा अपमान केल्यासारखंच आहे ना ग. नाही, दादाची आप्पांची माफी मागायला मी माझा स्वाभिमान कधीही बाजूला ठेवू शकते, पण श्रीनिवास, माझ्या नवऱ्याचा मान तर मलाच राखायला हवा ना. पण काय वहिनी, अजूनही हरले नाही आणि आमचे प्रयत्नही थांबलेले नाहीये. तू काळजी करू नकोस बघ, संबंध सुधारणार, मला खात्री. पण तेव्हा जेव्हा मी आणि श्रीनिवास आमच्या हक्काचं घर बांधू, आमचं घर उभं राहिलं ना की सगळं ठीक होणार बघ. तू नको काळजी करू. आणि हे बघ, दादांना म्हणावं, माझ्यासाठी श्रीनिवाससाठी नाही पण जानूसाठी लग्नाला या. काही झालं तरी भाची आहे ना त्यांची, सांगून तर बघ. येऊ.